नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो. विद्यार्थी व पालक मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो तुमच्यासाठी सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा असणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मागच्या वर्षी किती ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्यांना BAMS कॉलेज मिळालं आहे. आपण चर्चा करू राऊंड तिसरा आणि शेवटच्या स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये कितव्या रँकवाल्या विद्यार्थ्याला BAMS कॉलेज महाराष्ट्रात मिळाले. तर आपण हा जो संपूर्ण डाटा घेतलेला आहे हा CET सेलच्या मागच्या वर्षीच्या वेबसाईट वरून घेतलेला आहे. तर मागच्या वर्षी शेवटचा विद्यार्थी किती रँक वाला होता, कोणत्या कॅटेगरीला किती रँक वर BAMS मिळाले, तर आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी व पालक मित्रांनो, तुम्ही अजूनही फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झालेले नसणार तर डिस्क्रिप्शन मध्ये फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तर नक्की त्या लिंकवर टॅप करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथं आपल्याला फ्रीमध्ये टाइम टू टाइम अपडेट्स बघायला मिळतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे आणि त्यांना BAMS याच वर्षी करायचं आहे तर त्यांच्यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटी पर्याय सांगू, त्यांना कोणते पर्याय उरतात किंवा त्यांचं ऍडमिशन कमी फीज मध्ये कसं होईल तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल. तर सर्वात पहिले आपण चर्चा करू की राऊंड तिसरा जो होता महाराष्ट्रामध्ये तर किती रँक वाल्या विद्यार्थ्याला BAMS मिळालेला आहे. तर आपण सविस्तरपणे चर्चा करू. ओपन कॅटेगरी 4,11,162 शेवटच्या विद्यार्थ्याला BAMS मिळाले होते तिसऱ्या राऊंड मध्ये. ओबीसी कॅटेगरी 4,23,308, ACBC कॅटेगरी 4,33,947, NT कॅटेगरी 4,25,040, SC कॅटेगरी 4,29,056, ST कॅटेगरी 5,41,028 आणि VJ कॅटेगरी 4,34,196. तर तुम्हाला इथं सर्व दिसत असेल की किती कोणत्या कॅटेगरी मधून तिसऱ्या राऊंड मध्ये विद्यार्थ्याला शेवटचं BAMS जे कॉलेज आहे ते मिळालेलं आहे. याच्यानंतर आपण चर्चा करू विद्यार्थी व पालक मित्रांनो, ते म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड. आता स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये नवीन कॉलेजेस येतात, काही विद्यार्थी इलिजिबल नसतात, त्याच्यामुळे स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा जो आहे तो कट ऑफ कमी होतो. तर आपण विचार करू डायरेक्ट शेवटच्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा, जो की शेवटचा जो चौथा स्ट्रे वॅकन्सी राऊंड झाला होता मागच्या वर्षी BAMS BHMS चा. तर त्याच्यामध्ये BAMS चा कट ऑफ काय गेला होता. सर्वात पहिले आपण चर्चा करू ओपन कॅटेगरीसाठी 5,10,000 वाल्या विद्यार्थ्याला शेवटचं BAMS चं ऍडमिशन झालं होतं. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी 5,11,312, NTD कॅटेगरी 5,14,000, ACBC 5,18,915 आणि ST कॅटेगरी 6,40,000. तर याच्यामध्ये थोडा बहुत 5-10 हजार रँकचा फरक पडू शकतो जास्तीत जास्त. त्याच्यामुळे तुमची रँक जर याच्या आसपास येत आहे तर तुम्ही नक्कीच BAMS साठी शेवटच्या राऊंड पर्यंत थांबू शकतात. आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रिस्क घ्यायचं नसेल तर आपण त्यांच्यासाठी तुम्हाला पर्याय सांगू. आता विद्यार्थी व पालक मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांची रँक याच्यापेक्षा पण जास्त जात आहे किंवा त्यांची रँक 5 लाखाच्या वरती जात आहे, 5.5 लाखाच्या वरती जात आहे, त्यांचा खूप कमी स्कोर आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त कमी बजेटवाल्या विद्यार्थ्यांचा विचार करतोय की ते मॅनेजमेंटची फीज महाराष्ट्रात भरू शकत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आउट ऑफ स्टेट एक बेस्ट ऑप्शन असते. आता ज्या विद्यार्थ्यांचं बजेट 2 ते 2.5 लाख पर इयरचं आहे तरी सुद्धा त्यांचं आपण आउट ऑफ स्टेटला करून देऊ. आता ज्या विद्यार्थ्यांचं बजेट 2,04,600 ते 2,40,000 पर इयर आहे तर त्यांचं आपण UP स्टेट मध्ये करून देऊ विदाउट डोनेशन, विदाउट हिडन चार्जेस. जे काही फीज आहे त्याच फीज मध्ये तुमचं ऍडमिशन होईल. कॉलेज बेस्ट असणार आहे आणि कॉलेजला ऍडमिशन करताना मी स्वतः किंवा आमचा टीम मेंबर तुमच्या सोबत असतो, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला तिथं येत नाही. आणि गेल्या वर्षापासून आपले मुलं मुली भरपूर आपले UP मध्ये आपले थ्रू जात आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अशाच कॉलेजला ऍडमिशन तुमचं केलं जाईल जिथं की आपले महाराष्ट्राची मुलं मुली आहेत. राहिला विषय मध्य प्रदेश भोपाळचा, तिथं सुद्धा आपण विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करतो. तुमचं बजेट 3-4 लाख पर इयरचं आहे तर आपण मध्य प्रदेश भोपाळ मध्ये तुमचं 100% ऍडमिशन करून देऊ. आता जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील तर त्यांनी नक्की माझ्या नंबरवर मला संपर्क करा. 100% तुमचं ऍडमिशन आउट ऑफ स्टेटला आपण करून देऊ. जे विद्यार्थी अजूनही फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले नसतील त्यांना लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याच्यावर टॅप करून तुम्ही फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात. आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तर तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. 100% तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आहे तर ते 100% प्रश्न विचारू शकतात, त्याचे कोणतेही चार्जेस नाहीयेत. धन्यवाद.